महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींची आजची सर्वात मोठी अपडेट ते समोर आलेली आहे आणि ही बातमी ऐकल्यावर अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न सतत विचारला जात आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी आमच्या अकाउंटमध्ये जमा होणार? तर या संदर्भात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. राज्य सरकारकडून निधी वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली असून ही रक्कम आता थेट लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये ते जमा होणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर कालपासून याचा व्यवहार जे आहे ना, ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महिलांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस महिलांना एकाच वेळी 2 महिन्यांचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. म्हणजे मार्च महिन्याचे ₹1500 आणि एप्रिल महिन्याचे ₹1500 असे मिळून ₹3000 पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. आपल्याला माहीतच आहे की दोन्ही जे हप्ते ना ते ऑलरेडी डिलीटच झालेले आहे. आपल्याला जानेवारीचा हप्ता हा फेब्रुवारीमध्ये भेटलेला होता आणि फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा इथे शेवट आपल्याला इथे भेटलेलं होतं. त्यामुळे आता मे महिना उजेडलेला आहे आणि मे महिना उजेडल्यामुळे मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाण्याची माहिती आता समोर आलेली आहे. यासाठी सरकारकडून बँकांना आणि संबंधित विभागांना आवश्यक सूचना देखील इथे देण्यात आलेल्या आहे. बहिणींनो, अनेक महिलांनी या आधी विचारणा केली होती की योजना बंद झाली का? तर अजिबात नाही. योजना सुरू आहे आणि निधी वितरण देखील इथे सुरू झालेलं आहे. मात्र यावेळी काही महत्त्वाच्या अटी तपासल्या जात आहे. जर तुमची माहिती योग्य असेल, आधार लिंक असेल आणि डी-बी-टी सुरू असेल तरच तुम्हाला लाभ इथे पटकन इथे मिळू शकतो. सर्वप्रथम तुमचं बँक खाते आधारशी जोडलेलं आहे का? ते तुम्हाला इथे तपासून घ्यायचं आहे बँकेत जाऊन. त्यानंतर डी-बी-टी सक्रिय आहे का? ते सुद्धा तुम्हाला इथे बघणं गरजेचं आहे. कारण डी-बी-टीद्वारेच पैसे जे आहे ना ते आपल्या अकाउंटमध्ये इथे येत असतात. कारण अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे पैसे इथे अडकू शकतात. सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की पात्र महिलांना थेट खात्यात पैसे पाठवले जातील. आता अनेक महिलांच्या मोबाईलवर मेसेज यायला सुरुवात देखील झालेली आहे. काहींना बँकेकडून क्रेडिट एस-एम-एस आलेले आहेत. तर काही महिलांनी पासबुक अपडेट करून रक्कम जमा झाल्याचे सांगितलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर अजून तुम्हाला मेसेज आला नसेल तर चिंता अजिबात करू नका. कारण ही प्रक्रिया एकाच दिवशी पूर्ण होत नाही. टप्प्याटप्प्याने जो निधी आहे ना तो इथे जमा केला जातो. आता कोणत्या महिलांना प्राधान्य दिलं जात आहे तेही समजून घ्या. ज्या महिलांनी अर्ज करताना योग्य माहिती दिली आहे, ज्यांची के-वाय-सी पूर्ण आहे आणि त्यांच्या खात्यावर कोणतीही तांत्रिक अडचण नाही, अशा महिलांच्या खात्यात सर्वप्रथम याचे पैसे हे जमा होणार आहे. दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये निधी पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये यामुळे मोठा आनंद आपल्याला बघायला मिळतो. कारण अनेक कुटुंबांना या योजनेचा खूप मोठा आधार आहे. जसे की घर खर्च असेल, मुलांचं शिक्षण असेल, औषधोपचार आणि इतर गरजांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे. सरकारने बँकांना देखील सूचना दिलेल्या आहेत की लाभार्थ्यांना अनावश्यक अडचणी इथे निर्माण होऊ नयेत. त्यामुळे महिलांनी आता आपल्या खात्याची माहिती एकदम तपासून घ्या. तुमच्या मोबाईलवर मेसेज आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून पैसे आले नसतील तर तुमचा जिल्हा कोणता आहे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये ते सांगू शकता. कारण पुढील टप्प्यात अनेक जिल्ह्यांमध्ये निधी वितरण सुरू होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत माहितीवरच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. कारण सोशल मीडियावर अनेक चुकीच्या बातम्या पसरत आहेत. त्यामुळे कोणतीही माहिती तपासूनच पुढे पाठवा. तरी ही होती महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.